स्वामींना नमस्कार करा. आजोबा, हे स्वामी समर्थ कोण आहेत? तू त्या फोटोकडे नीट बघितलंस का? त्यांच्या मस्तकाकडे बघ. त्याच्या मध्यभागाला ब्रह्मरंध्र असं म्हणतात. म्हणजे महाराजांनी साक्षात शिवाला मस्तकी धारण केलंय. हो आजोबा, अगदी बरोबर. हा, आता त्यांच्या छातीकडे बघ बरं. वर्णन केलं ना तर ते तिथे स्त्री रूपामध्ये आहे. म्हणजे आदि माया, आदि शक्ती, आई साहेब तिथे स्थापित आहेत. आजोबा, आजी माया म्हणजे देवीचंच रूप ना? अगदी बरोबर. आता मला सांग, महाराजांचं पोट कसं दिसतंय रे? अगदी गणपती बाप्पा सारखं. कारण ते गणपतीचं स्थान आहे. महाराजांचा डावा खांदा बघ थोडा वर आहे आणि उजवा खांदा खालती आहे. महाराजांच्या उजव्या भागामध्ये शिव आणि डाव्या बाजूला शक्ती स्थापित आहेत. मला सांग, महाराजांचा पाय थोडा बाहेर आलेला दिसतोय ना, उजवा पाय बघ, त्याचा अंगठा. याचं कारण असं आहे की जर का आपण त्या अंगठ्याची पूजा केली ना तर 33 कोटी देवांची पूजा केल्यासारखं पुण्य मिळतं. मला सांग तू की महाराजांचा चेहरा कसा दिसतोय? एकदम हनुमासारखा. हनुमंताचं करुणामय रूप आहे तिथे. मग सांग मला, आपण कुठल्या शक्तीची सेवा करतो? स्वामी समर्थ तर सुपरमॅन पेक्षाही पॉवरफुल आहे. चला आपण जाऊया आता.